एव्हरीवन. तर आज मी करणार आहे गेट रेडी विथ मी फॉर रिसेप्शन पार्टी. तर सर्वात पहिल्यांदा मी माझा फेस वॉश करते आणि त्यानंतर आपण लगेच मेकअपला स्टार्ट करूया. तर मी छान आपला फेस वॉश करून आलेली आहे आणि मी ब्ल्यू कलरचा ड्रेस वेअर करणार आहे, जो की मी घेतला आहे फ्लिपकार्टवरनं. हा ड्रेस मला फक्त आणि फक्त 393 रुपयांमध्ये मिळालेला आहे आणि या ड्रेसची कलर क्वालिटी खूप छान आहे, मला खूप जास्त आवडलेला आहे. त्यानंतर मी लगेच मेकअप स्टार्ट केला आणि पहिल्यांदा मी लावणार आहे सॉफ्टची मॉइश्चरायझर, जे की माझ्या स्किनला सॉफ्ट, नॉन ग्रीसी अँड 48 अवर्स हायड्रेटिंग ठेवतं. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे हा प्रायमर, जो माझ्या मेकअपला लॉंग लास्टिंग ठेवेल. त्यानंतर मी कुठलाही फाउंडेशन यूज न करता फक्त कन्सिलर अप्लाय करणार आहे, ते पण मला जिथे गरज वाटते आहे तिथेच करणार आहे. आणि फाउंडेशन तर मी खूपदा अवॉइडच करते, कारण ते माझ्या फेसवर खूप जास्त दिसते. त्यामुळे मी फाउंडेशन यूज न करता डायरेक्ट कन्सिलर यूज करते आणि मग त्यानंतर छान मी ब्लेंड करून घेतला आहे. आणि मी लावलेला आहे लॅक्मेचा कॉम्पॅक्ट पावडर आणि मग मी माझे आयब्रोज फिलअप करून घेतले. त्यानंतर मी लावलेले आहे आयलायनर आणि मग त्यानंतर मी लावलेला आहे काजळ. यानंतर मस्करा लावून मी माझा आय मेकअप लुक कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे लिपस्टिकमध्ये 2 ऑप्शन होते, एक पिंक कलर आणि एक न्यूड कलर. त्यामध्ये मला समजतच नव्हतं की मी कुठला अप्लाय करू आणि मी फायनली चूज केला पिंक कलर आणि तो शेड माझ्या लिप्सवर खूप छान दिसत होता. आणि त्यानंतर मी अप्लाय केलेला आहे ब्लश. त्यानंतर मी लावलेला आहे हायलायटर आणि इथे माझा लुक कंप्लीट झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि मी केसांची हेअरस्टाईल पण साधीच केलेली आहे, कारण दुसरी हेअरस्टाईल करायला आमच्याकडे वेळ नव्हता. सो गाईज, हा आहे माझा फायनल लुक आणि तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.